नमस्कार, कसे आहात सगळे? आज आहे नॉनव्हेजचा दिवस. तर मी आज नॉनव्हेजमध्ये बनवणार आहे कोलंबी. तर कोलंबीचे आज मी 2 प्रकार दाखवणार आहे. कोलंबी मला प्रचंड आवडते. जेव्हा कधी मी कोलंबी आणते तेव्हा दोन्ही वेळेला वेगवेगळ्या डिशेस काही ना काही कोलंबीच्या बनवते. सो मी इथे पहिलं कढईमध्ये तेल घेऊन कांदा कढीपत्ता घालून परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून आपल्याला कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत शिजवू द्यायचा आहे. इथे ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा ट्रान्सपरंट झाला की मग टमॅटो घालायचा. टमॅटो शिजला की मग त्याच्यामध्ये मी इथे मालवणी मसाला घातला आहे. हळद ऑलरेडी मी कोलंबीला लावून घेतली होती आणि थोडंसं मीठही लावून घेतलं होतं. सो मी कोलंबी घालून भाजी आता शिजत ठेवली आहे. बघू शकता. हा एक नंबर लागते ही भाजी. आणि वरून कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची. ही भाजी भाकरीबरोबर खाल ना तर एक नंबर लागते. माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलं होतं म्हणून मी इथे चपात्याच केल्या आणि बरोबर कांदा आणि टमॅटोचं सलाड एक नंबर. त्याच्यानंतर मी बनवला कोलंबीचा राईस. आता ही रात्री मी डिश बनवली राईसची. सकाळी मी कोलंबीची भाजी बनवली होती. तर मी प्रथम उभा कांदा इथे चिरून घेतला, टमॅटो कोथिंबीर जे काही लागतं ते पहिलं चिरून वगैरे घेतलं. आता मी हा भात डायरेक्ट कुकरमध्ये बनवते आहे. तो मी पहिलं तेल घेऊन थोडंसं तूप घातलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, जिरं, खडे मसाले मी इथे वापरत नाही आहे कारण की मग खडे मसाले खाताना लहान मुलांच्या तोंडात वगैरे येतात, मग ते मुलं कंटाळतात म्हणून मी ते खडे मसाले वापरत नाही आहे. सो मी इथे कांदा टमॅटो घातला आहे. चांगला परतला की मालवणी मसाला, धने जिरे पावडर आणि मी इथे आता गरम मसाल्याची पावडर वापरली आहे. व्यवस्थित परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोलंबी घातली आणि वरून थोडंसं किंचित पाणी घालायचं आहे कारण की कोलंबीला सुद्धा पाणी सुटतं. बघू शकतात कोलंबी आपली थोडी शिजली आहे की मग आता इथे मी भात घालणार आहे. इथे माझ्याकडे तांदूळ हा बासमती राईस नव्हता. बासमती असता तर अजून चांगलं झालं असतं, पण बासमती राईस नव्हता म्हणून मी साधा आपला नेहमीचा कोलम तांदूळ वापरला आहे. व्यवस्थित परतून वरती कोथिंबीर घातली आहे आणि मस्त 2 शिट्यामध्ये आपला कोलंबी पुलाव तयार आहे. कशा वाटल्या दोन्ही रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.